भोसे येथे पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांची भेट, गोठा जुळून आलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी, 10,000ची तात्काळ मदत, शासकीय मदत देण्याचे आश्वासन। देवेंद्र बापू चौगुले राहणार सोनी भोसे रोड भोसे यांच्या जनावरांच्या गोठ्यामध्ये आग लागल्याची घटना घडली होती। या आगीत एक म्हैस आणि एक गाय होरपळून मृत्यू झाला आहे। त्याच्यासोबतच जनावरांचे शेड, कडबा, कुट्टी मशीन जळून खाक झालेला आहे। या सुमारे 2 ते 3 लाखाचं नुकसान झालेलं आहे। ही माहिती मिळताच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी भोसे येथे पदाधिकाऱ्यांना घेऊन भेट दिली। या नुकसानीची पाहणी करून तात्काळ 10,000ची मदत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिलेली आहे। झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश मिरेश तहसीलदार यांना दिलेला आहे। देवेंद्र चौगुले यांनी जास्तीत जास्त मदत करण्यासाठी आश्वासन दिलेलं आहे। रात्री 1:30 वाजता भोसे गावामध्ये एका गरीब शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागली आणि त्या आगीमध्ये एक 2 दिवसांनी गाय विणारी गाय आणि एक दूध देणारी म्हैस ज्या पिल्लासकट अशा तिन्ही ह्या मुख्य जनावरांचा जळून मृत्यू झाला। हे शेतकरी देवेंद्र बापू चौगुले आणि शोभा चौगुले हे पती पत्नी, तिथं अर्धा गुंठ जागा त्यांची आहे आणि त्या जागेमध्ये त्यांचा उदरनिर्वाह चालायचा, भाजीपाला विकून ते जगायचे। एक अपेक्षा होती की गायी मोठी होईल, दूध द्यायला चालू करेल, म्हशी दूध देतं, त्यामुळे उदरनिर्वाह त्यांचा होत होता। आम्ही देवेंद्रला विचारलं की तो म्हणली गाय कधी आणली होती, तो म्हणला ही 6 महिन्याचं पिल्लू होतं तेव्हा ती गाय मी आणली। मग त्या गायीवर किती प्रेम केला असेल आणि गायीने पण त्याच्यावर किती प्रेम केलं असेल। मी आज तिथं सकाळी लवकर पोहोचलो। दृश्य बघितल्यानंतर निश्चितच डोळ्यातून पाणी आलं। गाय बसल्या जागी तशीच आहे, ती पोटात बाळ होतं तिच्या आणि अशा प्रसंगात मृत्यू पावलेली जनावर मला बघायला मिळाली। गरीब शेतकरी, हातावरचं पोट असणारा शेतकरी आज त्याच्यावर काय बीत असेल की पोटच्या गोळ्यासारखं त्या गायच्या पिल्लाला पाळलं, त्यानं मोठं केलं आणि गाय आज अशा परिस्थितीमध्ये तिचं मरण होतंय। आम्ही आधार द्यायचा प्रयत्न केला, सगळे ग्रामस्थ आम्ही तिथं जमलो आणि त्या ग्रामस्थांच्या मध्ये आधार केला, सगळं केलं। एवढं गरीब कुटुंब झालं की ते हातबाय झालं होतं की आता त्याला काय थोडं रस्ताच कुठं काय दिसत नव्हता। आम्ही सगळ्यांना आधार दिला की माझ्या वैयक्तिक यातून त्यांना मी 10,000 रुपये ताबडतोब मदतीचा हात दिला। तहसीलदारशी बोललो, आम्ही पंचनामा केला। तहसीलदारशी बोललो की उद्या त्यांना तातडीची मदत मिळते आणि जनावरांचा मृत्यू होतो त्याची मदत मिळते। ही मदत शासनाची मदत ताबडतोब त्यांना आम्ही मिळवून द्यायचं नियोजन आम्ही करतो। उद्या किंवा परवा ती पैसे आम्ही त्यांना मिळवून देऊ। आम्ही निश्चितच तिथं तलाठी आणि ग्रामसेवक होते, त्या गावसेवकांना सांगितलं की एक गोठ्याचं प्रकरण महाशासनाची स्कीम आहे, गोठा स्कीम आहे, त्या गोठ्याची स्कीम ताबडतोब तिची स्पेसिफिकच करून मंजूर करून घ्या, 5-6 पाठा मंजूर करून देतो आणि त्यामध्ये त्यांना गोठा बांधून त्यांना आणखी त्यांच्या दावणीला जनावर आपण उभा करायची ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा, हे आदेश मी प्रशासनाला ते दिले। लवकरात लवकर आम्ही त्यांची गोठ्याची व्यवस्था करू। निश्चित उरलेले पैसे शासनाचे आम्ही त्यांना देऊ केले, आमची मदत आम्ही त्यांना दिलेली आहे आणि त्या घराला सावरण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू। एवढंच मला सांगतो। ही दुर्दैवी घटना आहे। आज एवढ्या चांगल्या दिवशी पण ही दुर्दैवी घटना सकाळी घडली। बिचारीचं अश्रू अनावर आले होते त्याचे तो आणि सगळी फॅमिलीज आणि सगळं ते भोसेचे सगळे जवळजवळ 100-200 लोक ते जमले होते। सगळ्यांच्या डोळ्यातून ते बघून पाणी आलं आणि निश्चितच ग्रामस्थांनाही मी आवाहन केलं की आपण सगळ्यांनी नक्कीच हात द्या आणि ह्याला सावरा। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, भोसे, मिरज।